नमस्कार मंडळी. आता नवरात्री उत्सव सुरू आहे आणि बऱ्याच जणांचा एक टाईम उपवास असतो, म्हणजे सकाळी दिवसभर ते उपवास करतात आणि संध्याकाळी उपवास सोडतात. तर आमच्याकडे दिवसभर जो उपवास असतो तो याच भाजीने सोडला जातो. तर आज मी तुम्हाला नवरात्री स्पेशल ही भाजी बनवून दाखवते. याच्यासाठी कोणकोणती भाजी घेतली तुम्हाला दाखवते. आता इथे मी घेतलेला आहे माठाचा पाला, भाजा, करिंदा, सातपुते, शिराळा, भेंडी, डांगर आणि सुरण. नंतर मी याच्यामध्ये अजून भाजी घेतली रताळा, घेवडा, तोंडली आणि गवार. तुम्हाला जी जी भाजी आवडते ना ती तुम्ही घेऊ शकता. आता मी ही भाजी ना कुकरमध्ये करणार आहे. तुम्ही कोणत्याही टोपातही करू शकता, आपल्यावर आहे ते. तर कुकरमध्ये घातलेलं आहे तेल गरम झाला की त्याच्यामध्ये घालायची आहे चिरलेली हिरवी मिरची. आपल्याला जी काय टेस्ट येणार आहे की चव येणार आहे ती मिरचीनेच येणार आहे. तर तुम्हाला जेवढी मिरची पाहिजे तेवढी तुम्ही घालू शकता. आता सर्व कट केलेली भाजी याच्यात टाकायची आहे आणि त्याच्यावर टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि हे सर्व ना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आमच्याकडे ना नवरात्रीचा जो उपवास करतात, म्हणजे दिवसभर उपवास करून संध्याकाळी जो सोडतात तो ह्याच भाजीवर सोडतात. आणि ही भाजी खाल्ली जाते एकतर भाकरीसोबत किंवा मी त्या दिवशी तुम्हाला एक व्हिडिओ टाकला होता चामट्यांचा त्यासोबत. पण भाजी हीच असते. याच भाजीवर नवरात्रीचे 9 दिवस उपवास सोडला जातो. आता माझा तर 9 दिवस उपवास आहे. घट उठतील त्या दिवशी पण मी ही भाजी बनवणार आणि या भाजीने उपवास सोडणार. तर भाजी सर्व छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. आता याच्यावर हलकाच असं झाकण ठेवायचं आहे. बघा, कुकर लावलेला नाही, हलकाच झाकण ठेवलेलं आहे. 2 मिनिटांनी मी झाकण काढलेलं आहे. आज मंदच ठेवली होती. आता याला पाणी सुटलेलं आहे. जर कुकरचं झाकण असंच लावलं आणि शिट्ट्या घेतल्या तर भाजी जळू शकते. म्हणून 2 मिनटं थोडं पाणी सुटेपर्यंत हलकं झाकण ठेवायचं आणि त्याच्यानंतर ढवळून कुकरचं झाकण लावायचं. 2 शिट्ट्यांमध्येच ना भाजी व्यवस्थित शिजली जाते. आता काही जणांना याच्यामध्ये ओला नारळ घालतात, पण नवरात्रीचे जे उपवास असतात त्याच्यामध्ये या भाजीत नारळ नाही घालायचा, कारण की देवाला आपण नारळ ठेवलेला असतो किंवा अर्पण केलेला असतो. त्याच्यामुळे ना 9 दिवस ह्या भाजीमध्ये ओला नारळ नाही टाकायचा. ज्या दिवशी घट उठतात तेव्हा जेव्हा उपवास सोडतो त्या टायमाला आपण टाकू शकतो, पण 9 दिवसाच्या उपवासाला आपण याच्यामध्ये ओला नारळ घालत नाही. ही आमच्याकडची पद्धत मी तुम्हाला सांगते. प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या असू शकतात. तर अशी ही नवरात्री स्पेशल भाजी तयार आहे. तर तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली? जर तुम्हाला आजची माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.